वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलती. अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलती. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलती. पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर. सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर सहज लिहिले वदकी वया. तुम्ही रक्षल्या निज सत्य, निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरूपम. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर. संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसा गुरुं तम. आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. जयाचे ने आठवे शब्द सृष्टी अंगवे. सारस्वत आगवे जेवे से वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे.
रस होते वळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल सज्जन तुम्ही संतजन कृपाळू सज्जन तुम्ही संतजन हेची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझे सांगा काकुलती साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी योग्यांचे माऊली महाकैवल्य तेजोनिधी अखंड संयम समाधिस्थ भगवान सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणकमली पुण्यश्रीला भगवती इंद्रायणी मातेच्या तटाकावर भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने प्रातस्मरणीय श्री संत मोतीराम महाराजांच्या दरबारामध्ये सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरू श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा श्री ज्ञानोबरायांच्या चरणी करुणा भाकणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानोबरायांची आस्तरी वारी आहे. पांडुरंग परमात्म्याने माऊलींना वरदान दिलं. पांडुरंग परमात्म्याने माऊलींना सांगितलं, कार्तिक मासी शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरसी, दुसरी कृष्ण पक्षी तुझं निर्धारेशी दिदली असे. कार्तिक शुद्ध एकादशी पंढरनाथ परमात्म्याची वारी आणि दुसरी जी काय वद्य पक्षाची वारी आहे श्री पांडुरंग परमात्म्याने श्री ज्ञानोबरायांना दिली. म्हणून जो करील याचे यात्रा तो तारेल सकळ गोत्रा, सकळ एक कुळे पवित्रा याचेनी दर्शने होती. हे पंढरी होणी सोपे, जनाचे हरावया पापे, कलिकाळ कोपल्या कोपेन चले अलंकापुरासे. आळंदीचा महिमा सांगत असताना पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, भू वैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमा या. पंढरीनाथ परमात्मा पंढरपूरपेक्षा सुद्धा आळंदीचा खूप महिमा आहे की नाही. पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे,
पांडुरंगे प्रसन्नपणे दिदले देणे या ज्ञानाश्री पांडुरंग परमात्माने ज्ञानोबऱ्यांना आशीर्वाद दिलाय. ऐसा दिदला आशीर्वाद मग संताशी बोले गोविंद. ज्ञानदेव ऐसा उद्बोध दुजानं देखो सृष्टीशी. स्वतः पंढरीनाथ परमात्माने भगवान श्री ज्ञानोबऱ्यांना आशीर्वाद दिलाय. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. सकळे कुळे पवित्रा याचे दर्शने होती. धन्य धन्य धरा तळी जो याते दृष्टी निहाळे तो वाहते टाळी वैकुंठ भुवन. अशी स्वतः पांडुरंग परमात्माने माऊलींना आशीर्वाद दिला. जो ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीला डोळे भरून पाहतो त्याच्या 42 कुळा टाळी वाजवत वैकुंठाला जातात महाराज. एवढा मोठा महिमा ज्ञानोबऱ्यांचा आहे. म्हणून पंढरपूरपेक्षा सुद्धा आळंदी क्षेत्राचा महिमा अधिक आहे महाराज. म्हणून आळंदी क्षेत्रामध्ये आपण निळामने जाणून संत येते धावत प्रतिवर्षी. आज त्रयोदशीचा दिवस आहे. त्रयोदशीच्या दिवशी भगवान श्री ज्ञानोबऱ्यांची संजीव समाधी, अखंड संजीव समाधी, नाम समाधी, स्वरूप समाधी, नाम समाधी, स्वरूप समाधीमध्ये ज्ञानोबऱ्या अखंड भजन करतायत. ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरवण्या ध्यान समाधी बैसला निर्माण कथा कीर्तन करीतो. अजून माऊलींचं भजन चाललंय. माऊलींची समाधी नाम समाधी आहे. माऊलींची समाधी स्वरूप समाधी आहे. अखंड ज्ञानोबऱ्या अजून समाधी अवस्थेमध्ये रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा माऊलींचा जप चाललाय. आपण माऊलींची सेवा केली. अष्टमीला आलो. मग नेमेली या तिथी अष्टमी कृष्ण समर्थी कीर्तन केले या यथार्थी ब्रह्मलोक पाविजे. श्री ज्ञानोबरायांनी अष्टमीपासून चतुर्दशी अमावस्येपर्यंतचा ज्ञानोबऱ्यांचा समाधी उत्सवाचा काळ सांगितला. त्रयोदशी उद्या चतुर्दशी अमावस्या नामामने चतुर्दशी. अमावस्याच्या दिवशी ज्ञानदेव राहील नेमेसे तरी तो तरेल भोतळी नामदेवराय वर्णन करतात. आणि आजचा दिवस आहे त्रयोदशी उत्तम थोर करील दिंडी पताका गजर टाळ मृदंग झनत्कार तरी तो सकळ कुळ तारेल नामदेवराय वर्णन करतात. आज त्रयोदशी आहे. त्रयोदशीच्या दिवशी आज पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं, जप केला, दिंडी प्रदक्षिणा केली तर तो सर्व कुळांचा काय करतो, उद्धार करतो. असा पांडुरंग परमात्म्याने श्री ज्ञानोबऱ्यांना आशीर्वाद दिला. ज्ञानोबऱ्यांना आशीर्वाद दिल्यानंतर आज त्रयोदशीचा दिवस आहे. उद्या काला करून आपण सर्वजण जाणार आहोत. ज्ञानोबऱ्यांचा आपल्याला वियोग घडणार. ज्ञानोबऱ्यांची आपण सेवा केली. पंढरपूरला आपण पायी आलो आहे की नाही. फळाहून आपण पंढरी क्षेत्रामध्ये पायी आलो. परत फळ्याहून आळंदीहून पंढरी क्षेत्रावरून परत आळंदीला आपण पायी आलो. आता हेतून मात्र परत पायी जायचं का? नाही गेलं तर चांगलंच आहे. विठ्ठल विठ्ठल टाळ दिंडी हाती वैकुंठीचे ते सांगा ते तुकाराम महाराज म्हणतात. हातामध्ये टाळ आहे, दिंडी आहे, विणा आहे. भजन करीत पंढरीनाथ परमात्म्याची वारी करतात, ज्ञानोबऱ्यांची वारी करतात. ते वैकुंठीचे अधिकारी आहेत असं तुकाराम महाराज सांगतात. आता आपल्याला काला झाल्यानंतर जायचं आहे. जाताना ज्ञानोबऱ्यांचा आपल्याला वियोग आहे. ज्ञानोबऱ्यांच्या चरणी आपल्याला प्रार्थना करायची आहे. ज्ञानोबऱ्यांच्या चरणी आपल्याला मागणं करायचे. नाही सतत राहणं आपल्या आळंदी क्षेत्रामध्ये कायमचं राहणं आपल्याला होत नाही आहे. बरोबर आहे. देह असो माझा बनते ठाई चित्त तुझ्या पायी असो द्यावे तुकाराम महाराज सांगतात. प्रत्येकालाच कायमस्वरूपी आळंदी क्षेत्रामध्ये राहणं शक्य नाही. देह आपला कुठल्याही प्रारब्धानं देहाचं चरणवलन होत असतं, प्रारब्धानं देह राहत असतो. पण आपलं मन तुकाराम महाराज म्हणतात देह असो माझा भलती ठाई पण चित्त मात्र ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीच्या चरणकमली आपलं अखंड असावं. ज्ञानोबऱ्यांची चरणी प्रार्थना करायची आहे. नित्यनाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. जिथं अखंड भजन आहे तेच आळंदी क्षेत्र आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबऱ्यांच्या चरणी तुकाराम महाराज करुणा भागतायत, दया भागतायत, प्रार्थना करतायत किंवा मागणी भागतायत. माऊली तुमच्या कृपेनं आम्हाला घडलं. कारण नामदेवराय वर्णन करतात अनंत पुण्य जे गाठी तरीच ज्ञानदेव पडेल दृष्टी. अनंत जन्माचं पुण्य उदयाला यावं तेव्हा श्री ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीचं दर्शन होतं महाराज. आपल्याला माऊलींच्या संजीव समाधीचं दर्शन झालं. 8 दिवस उत्सव घडला. आपल्याकडून ज्ञानोबऱ्यांनी उत्सव करून घेतला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात इंद्रायणी भागीरथी मणिकर्णीची स्नान करीती ते नर मोक्षपदाशी जाती येथे संशय नाही. अश्वत्थ सिद्धेश्वर समाधीशी करी नमस्कार तो पावे मोक्ष पैसार येथे संशय नाही. सिद्धेश्वराचा आपण नमस्कार केला. भगवान सुवर्णाच्या अश्वत्थाचं पूजन केलं. ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीवर आपण मस्तक ठेवलं. आपण आज माऊलींचा निरोप घेणार. निरोप घेत असताना माऊलीच्या चरणी आपण प्रार्थना करायची आहे. माऊली काय करा, आमच्या ठिकाणी काय करा. आमचं आत्यंतिक कल्याणाची जी भूमिका आहे, आत्यंतिक कल्याणाची भूमिका श्री तुकाराम महाराज आपल्या हृदयामध्ये धारण करतात. संसार बंध निर्मुक्ती हे कथम मे स्यात् कदा विहो.
इतिहास सुदृढ बुद्धिर वक्तव्यासा मुमुक्षुता. आपल्या अंतःकरणामध्ये संसारबंध निर्मुक्तीची इच्छा आहे. भगवान श्री ज्ञानोबरांच्या कृपेची आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे. आपण दरवर्षी निळामने जाणून संत आपण दरवर्षी माऊलींच्या दरबारामध्ये येतो. का येतो? माऊलींची आपल्यावर कृपा असावी. माऊलींच्या कृपेनं आपला उद्धार व्हावा, आपलं आत्यंतिक कल्याण व्हावं, आपल्याला ज्ञान व्हावं आणि ज्ञान होऊन आपण मुक्त व्हावं. विठ्ठल विठ्ठल. माऊलींच्या चरणी करुणा भागायची आहे. त्रासला हा जीव संसारीच्या सुखा, तुझविन सखा नाही कोणी, तुकाराम महाराज म्हणतात. हा जीव अनादी कालापासून या सांसारिक सुखाला कंटाळलेला आहे. शनैक तो हे नाही विसावा, लक्ष 84 घेतल्या धावा, भोंडीती पाठी लागल्या हवा, लागो आगी नावा माझ्या मीपणा. परत परत जन्माला यायचं, परत परत मातेच्या उदरामध्ये राहायचं, 9 मास परत ते गर्भेची यातना भोगायची, परत जन्माला यायचं. जीव असतो, जीव ह्या सांसारिक सुखाला कंटाळतो. म्हणे पुयगरते निघाला, मूत्ररंध्रे निघाला, कटामिया चाटीला कुचस्वेदू, ऐसी ऐसिया परी जन्माचा कंटाळा धरे. म्हणे आता ते न करे जेणे ऐसे होय. तो जो काही महात्मा असतो ह्या जन्म मरणाला कंटाळतो. नाही, परत जन्माला यायचं नाही. परत आऊट हात होणे, आऊट हातपणे शव होणे जिने, उपजो मरणे नावा नावा, ती गर्भमेद मुसे रक्तमूत्र रसे, ओती होणे असे ते लाजीरवाने. ज्ञानोबराय वर्णन करता. ऐसेसिया अवकळा घेपे शरीराचा कांटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड माऊली वर्णन करतात. 3.5 हाताच्या देहाने परत जन्माला यायचं आणि मग परत जन्माला येऊन परत मरायचं. हे काय एका योग्य व्यक्तीला, साधकाला योग्य वाटतं का हो? साधक कंटाळतो. नको. ऐसेसिया उकळा घेपे शरीराचा कंटाळा. तर ह्या जी काय परत जन्माला येणं मरणं लाज वाटते. माऊलीने 16व्या अध्यायामध्ये सुंदर चिंतन केले. माऊलीने काही तिथं दृष्टांत दिलेत. माऊली वर्णन करतात. पराजय राजा जैसा कदरते जे लाजा, का मानिया निस्तेजा निकृष्ट असतं. एखादा राजा आहे पण तो जी काय संभावितस्यच्या कीर्तीर मरणादती रिच्छते, संभावित पुरुषाला अपकीर्ती काय करते? दुःख देते. महाराज वर्णन करतात. मानिया निस्तेजा निकृष्ट असतं. एखादा ब्राह्मण आहे, चांडाळ मंदिराशी अवचटे आलिया संन्यासी. एखादा ब्राह्मण एखाद्या चांडाळ मंदिरामध्ये एकदा समजा मुसलमानाच्या घरामध्ये आला, त्याला काय वाटतं महाराज? खूप दुःख होतं. महाराज सांगतात लाज होई तशी उत्तमातया. माऊलीने वर्णन की क्षत्रियारणी पळून जाणे, कोण सहाय लाजीरवाने. क्षत्रिय कधी रणांगणामधून पळून जात नसतो, त्याला ते लाज वाटते. वैधव्य पाचाराने महासती येते. एखादी पतिव्रता स्त्री असावी आणि त्यांना वैधव्याने पाचारण करावं, बोलवावं, हे जसं लाजीरवान आहे तसं परत जन्माला यायचं, परत मातेच्या उदरामध्ये राहायचं. काय सांगू गर्भेची यातना, माझं भोगिता नारायणा, मांसबळ मूत्र जाणा, तुझं क्षणक्षणा द्यात असे प्रथम केला गर्भेवास. काय ते सांगावे साया दुःख भोगले 9 मास, आलो जन्मास येतवरी. मग तो महात्मा त्या जन्म मरणाच्या दुःखाला कंटाळतो. घेपे शरीराचा कंटाळा. म्हणे आता ते न करे जेणे ऐसे वय, ते लाज पै निर्मळ आणि सुगा गोड. पण ज्ञानोबावर वर्णन करतात ही जन्म मरणाची लाज कुणाला? शहाण्या माणसाला आहे. निसुग माणसाला म्हणजे निर्लज्ज माणसाला आहे का हो महाराज? निर्लज्ज माणसाला जन्म मरणाची लाज वाटत नाही. जो 10 वेळा जेलमध्ये गेला आहे त्याला जेलची भीती वाटते का हो? जेलची भीती वाटत नाही. तो तर म्हणतो जेल तो हमारे ससुराल आहे म्हणतो. बरं आहे की नाही? बाहेर तर काम करावं लागतं, जेलमध्ये खायला प्यायला मिळतं, मस्त राहायची सोय असते, काही त्रास नाही. तद्वत हा महात्मा जो असतो, काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाही होणे वडील निमिषमाने. मग त्याला कंटाळा वाटतो. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस ह्याची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावे निश्चयशी. करुणा अंतकरणामध्ये ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये आपण सगळेच साधक आहोत. ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये आपण सगळेच मुमुक्ष आहोत. कारण माऊलीचा महिमा सांगता सिद्ध साधकाचे स्थळ, सर्व तीर्थ हेची मूळ, वास केल्या नित्यकाळ तरी महादोष हरतील. ही सिद्धांची भूमी, साधकांची भूमी. साधकाच्या अंतकरणामध्ये हीच तीव्रता असते. बास जीवना वेगळी मासोळी तैसा, तुका तळमळी कन्या सासुराशी जाये, मागे परतोनी पाय तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. माऊलींच्या साधकाच्या अंतकरणामध्ये एकच इच्छा आहे. आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये एक इच्छा आहे. माऊली आता आम्ही उद्या जाणार आहोत, पण आम्हाला तुमचा कधी वियोग न व्हावा. आहे का नाही? एका जनार्दनी नाथ महाराज वर्णन करतात, न व्हावा वियोग माझ्या चित्ता. ज्ञानोबरांच्या आम्हाला कधी वियोग होणे. ध्यान वियोग घडेल, ठीक आहे, ध्यान वियोग होऊ द्या, पण अंतकरणापासून आम्हाला कधीही ज्ञानोबरांचा वियोग होणे. ज्ञानोबरांच्या चरणी आता करुणा भाकायची, दया भाकायची. माऊली
कृपा करा आणि आम्हाला काय करा, तुमच्या चरणकमली अखंड ठेवा, तुमच्या चरणाचा वास आम्हाला अखंड द्या, कारण तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे की नाही. जगाचं जर आपण थोडंसं चिंतन केलं, ह्या जगामध्ये जीवाचं आत्यंतिक कल्याण करणारे कोण आहेत? दुसरं कोणीच नाही महाराज, संत महात्मे आहेत फक्त, इतर कोणी नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती, निर्वाण इष्ट मित्र स्वजन सखे, तो सुखाचे मांडणी एकला मी दुःख भोगी, कुंभपाक जाचणी तेथे कोणी सोडविना एका, सद्गुरू वाचुनी. संत महात्मेच जगाचे बंधू, जगाचे सोयरे जर कोण असतील तर संत महात्मे. ज्ञानोबऱ्याचं वर्णन करतात, निवृत्तीनाथांचं वर्णन करताना, फेडिता बंधनाचा ठावो तो जगतबंधू ऐसा भाव, धरू वळगे ओवावं तुझ्याची अंगी. जगाचं बंधन नाहीसे करणारे तुम्ही श्रीगुरू आहात, म्हणून तुम्ही जगतबंधू आहात, तुम्ही सोयरे आहात, हे असो विस्मोदातारा. तू होसी जयाचा सोयरा, सोयरिकेच्या व्यवहारा मुखेचे तो. ज्ञानोबरे सद्गुरू निवृत्तीनाथाचं वर्णन करताना म्हणतात, तुम्ही ज्यांचे सोयरे होता त्याचा सगळा सोयरे संबंधाचा धर्म जो आहे तो सगळा नष्ट होऊन जातो. म्हणून जगाचे आत्यंतिक कल्याण करणारे जर कोण असतील तर ते फक्त संत महात्मे आहेत. जीवाला या भवबंधनातून सोडवणारे कोण असतील तर फक्त साधू पुरुष आहेत. मग अशा साधू पुरुषापाशी आपण आपल्या अंतःकरणातली जी काही करुणा आहे, आपली करुणा आपण प्रकट करावी. ज्ञानोबराच्या चरणी आपली जी काही करुणा आहे, काकुलती आहे, ती काकुलती प्रकट करावी. माऊली आम्ही जाणार, देहाने आम्ही जाणार आहे, पण एक करा, तुम्ही कसे आहात? तुम्ही संत आहात, सज्जन आहात, कृपाळू आहात, तुम्ही आमच्यावर काय करा, कृपा करा. तू
तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे. मग श्री तुकाराम महाराज मुमुक्षूची भूमिका घेऊन ज्ञानोबरांच्या चरणी करुणा भागतायत. ज्ञानोबराय, आपण कसे आहात? कृपाळू आहात, सज्जन आहात, तुम्ही संतजन आहात, आहे की नाही? आठवण आणि अशा काय करा तुम्ही, हेची कृपादान तुमचे. मग तुमचं आम्हाला काय असावे? कृपा असावी. तुमचा आमच्यावर काय असावा? अनुग्रह असावा. साधू पुरुषाचं लक्षण सांगत असताना श्री तुकाराम महाराजांनी कृपाळू हे लक्षण सांगितलं पहिलं. ज्ञानोबरांचं संतांचं लक्षण सांगत असताना कृपाळू लक्षण आहे. कृपाळू होतो चिंतन करताना भागवतामध्ये सुंदर चिंतन आलेलं आहे. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, जेत उपजे तो साधू पाही. कृपावसे संतांच्या देही, त्यांचे नीती पायी दाटो की जयी. कृपा भूतमात्राच्या ठाई, सारखी सर्व देही. येथ तेथ त्या नाही, अवकृपा पाही निवाली. नवळ कृपाळवात्वाचे चित्त, जीवाचा जीव जीविस्वित. दुःख हरुनी सुख देत, कृपा अद्भुत तयापरी. जेने आपणासी होय दुःख, ते परासी न करी निषेक. जेने आपणासी होय सुख, ते अवश्य करी प्राणीमात्रा. या नाव कृपाळुता. नाथ महाराज वर्णन करतात, कृपेला स्वतंत्र जन्म नाही. कृपा नावाची वस्तू कुठे बाजारात मिळत नाही. मग कृपा कुठं निर्माण होते? महाराज सांगतात, जेत उपजे तो साधू पाही. कृपेशी धात्री आपण पाजो. ज्ञानोबराय वर्णन करतात, साधू पुरुषाच्या ठिकाणीची कृपा उत्पन्न होत असते. मग त्या कृपा होतो चिंतन सांगत असताना संत महात्म्याची कृपा कशी आहे हो? अवकृपा पाहे निवाने, येत तेत त्या नाही. आपला परावा कृपा करत असताना हे सापेक्षता भावना नसते, आहे का नाही? आपली परक माझं तुझं ही भावना नसते. आपल्या ठिकाणी कृपा असते, थोडीफार कृपा असते, पण त्या कृपेमध्ये सापेक्ष भावना असते. माझं तुझं, आपलं परावं, असा आपल्या अंतकरणामध्ये भाव असतो. पण संतांच्या अंतकरणामध्ये कृपा करीत असताना माझा तुझा हा भाव नसतो. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या किती गोड आहेत पहा. आता दया ती ऐसी, पूर्णचंद्रिका जैसी. निववितानं कडसी साने थोर. तो चंद्रमा असतो, चंद्रमा असतो, तो अमृत देत असताना साने थोर असा भाव अंतकरणामध्ये धरत नाही. दुःखिताचे शिनने, हिरता सकनवपणे. उत्तम अधम नेणे विवंसुगा. दुःखिताचं दुःख घालवण्यासाठी तो चंद्रमा उत्तम आणि अधम असा भेद करतो का हो? कधी भेद करत नाही. तदो संत महात्मे, दया करीत असताना, कृपा करत असताना, हा माझा आहे, हा परका आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा उंच आहे, हा नीच आहे, असा कसल्याही प्रकारचा साधू पुरुष अंतकरणामध्ये भेद ठेवत नाही. सीतेची दासा आणि दासी. ज्यासे अपंगिता नाही, त्यासे धरे जो हृदयी, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा, जे का रंजले गांजले, त्यासे मने जो आपुले. साधू पुरुषाचा कृपाळूपणा किती सुंदर आहे पहा. त्या कृपाळूपणे सापेक्ष भाव हा नसतो. आपल्या ठिकाणी सापेक्ष भाव असतो. आपण एक कृपा करतो, आपली कृपा फक्त आपल्या कुटुंबापुरती मर्यादित असते, की नाही? आपली कृपा फक्त आपल्या मुलावरच, आपली कृपा फक्त आपल्या घरावरच असते. पण साधू पुरुषाची जी कृपा असते महाराज, हे असल्या प्रकारचा भेद कसला प्रकारचा पाहत नाही. कसाही असो, ज्याशी अपंगिता नाही, त्याशी धरी जो हृदयी. महाराज वर्णन करतात, असे जे जीव आहेत, जीव जे हीन प्रारब्धानं गुंतलेले आहेत, ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, अज्ञान प्रमादादिकी
प्राक्तने सदोकी निंदत्वाच्या सर्व विकी खेळले जे अज्ञान प्रमादादी दोषाने जे जीव व्याप्त आहेत असे जे त्रिविध दुःखाने गांधलेले आहेत अविद्येने गांधलेले आहेत भव नदीमध्ये बुडालेले आहेत अशा जीवाला संत महात्मे तया अंगिक आपुले देऊनिया भले विसर विजती सले सलती ते आगा पुढीलाचा दोषो करोनी आपुले दिठी चोखू मग घापे अवलोको तयावरी पुढल्या माणसाचा दोष घालवायचा आणि आपल्या गुणांनी त्या पुढच्या माणसाला सुंदर बनवायचं जैसा पुजूनी देव पाहिजे पेरोनी शेता जायचे तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा तैसे आपुलेने गुणे पुढीलाचे उणे फेडून या पाहणे तयाकडे आपल्या गुणांनी पुढील जीवाचं बद्ध जीवाचं दोष घालवायचे आणि त्याला सुंदर ब्रह्मरूप करून त्या जीवाकडे पाहायचं ही जी काही संतांची दृष्टी आहे ह्या साधू संतांच्या दृष्टीला कृपा म्हटलेलं आहे माऊलीने सुंदर चिंतन केले माऊली सांगतात निम्न भरलिया उणे पाणी ढळोचे नेणे तेवी श्रांता तोषोनी जाणे सामोऱ्या पाणी ढळोचे नेणे पाटाचं पाणी चाललं असेल आणि पाटाचं पाणी जाताना असं मध्ये जर खड्डा लागला खोलगट भाग लागला तर त्या खोलगट भागाला वळण देऊन पाणी जात नाही ते खोलगट भाग भरूनच पुढं पाणी जात असतं का नाही पै जगी जीवनासारखे वस्तू अंगवरी उपके परी जाते जीवित राखे तृणाचे माऊली वर्णन करतात पहा पाण्यासारख्या जगामध्ये कोण समर्थ आहे श्रेष्ठ कोण आहे पाणी स्वतः नष्ट होतं खर्ची पडतं पण एका वाळलेल्या गवताच्या काडीला जिवंत करतं महाराज काय साधू पुरुषाची दया आहे काय साधू पुरुषाची कृपा आहे पहा काय साधू पुरुषाचं अंतकरण असतं जीव मात्रावर दया करण्यासाठी त्यांचं अंतकरण करुणेनं व्यापलेलं असतं माऊलींच्या सुंदर वव्यात माऊली वर्णन करतात पावो शीतळाताल आहे की ते डोळ्याची लागी होय तैसा पर सुखे जाये सुखावतो पै पायी काटा निहटे तो व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलाचे किंबहुना तृषिता लागी पाणी आरायले असे जगी तैसे दुःखिताच्या शेल भागी जिने जयाचे ज्ञानोबराय वर्णन करतात जगामध्ये पहा आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनवाणी पायाने जर प्रवास केला तर संध्याकाळच्या वेळी आपले डोळे जळजळ करतात मग आपण संध्याकाळी झोपताना डोळ्याला तूप लावत नाही पायाला तूप लावतो पायाला तूप लावलं की डोळे शांत होतात आता पायाचा आणि डोळ्याचा काय संबंध आहे मला माहीत नाही डॉक्टरांना जाऊन विचारा पण पायाला तूप लावलं की डोळे शांत होतात तसं जग सुखी झालं की ज्ञानोबराय सुखी होतात विठ्ठल विठ्ठल करतात पायामध्ये काटा मोडला ती व्यथा हृदयाला होते तसं या जगातला कोणताही जीव दुःखी असो ती जी काही वेदना आहे ज्ञानोबरायनं होतात माऊलींचं अंतकरण किती गोड आहे पहा माऊलींनी प्रार्थना केली प्रतिज्ञा केली फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिनी देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची ज्ञानोबराय वर्णन करतात या सर्व जीवाला ब्रह्मविद्येची खाणी प्राप्त हो दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व ज्ञानोबराय म्हणतात ह्या जगाला परब्रह्म डोळ्याला दिसो आहे की नाही हे सगळं जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेमध्ये प्रवेश करो स्वानंद साम्राज्याचं ऐश्वर हे सगळं जग आहे हे जगाने भोगावं काय माऊलींचं अंतकरण असेल महाराज साधू पुरुषाचं अंतकरण किती करुणेनं व्याप्त आहे करुणा म्हणजे अशी आहे महाराज त्यांच्या ठिकाणी आपोपर भेद तर नाही पण जरी तुम्ही साधू पुरुषांना संतांना त्रास दिला तरी त्या जीवाच्या उद्धाराची तळमळ साधू पुरुषाच्या अंतकरणामध्ये आहे एक भागवतामध्ये ओवी आहे अपकार्यावर जो कोपला तो तात्काळ कोपे नागवला अपकार्या जेने उपकार केला तोची दादूला परमार्थी अपकार्यावर जर आपण रागवलो पहा अपकार्यावर रागवलो साधारण धर्म आहे अपकार्यावर रागवलो की आपलं पुण्य संपून जातं पण अपकार्यावर जर आपण उपकार केला तर तो परमार्थामधला अधिकारी आहे उदाहरण नाथ महाराज सांगतात ऊस तोडणारे लोक असतात शेतामध्ये जातात करवत घेतात ऊस तोडतात ऊस कापतात ठीक आहे असू द्या काय त्या ऊसाचा महिमा आहे महाराज ऊस स्वतः नष्ट होतं जरी त्या करवतीनं ऊस कापलं तरी ती ऊस करवतीला गोड करतं विठ्ठल विठ्ठल आगावरी फोडावया लागे माऊली वर्णन करतात लोह मिळो का परिसाचे अंगे लोखंडाच्या घनाने परिसाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला ठीक आहे परिसाचे तुकडे होतील पण तरीसुद्धा परिस लोखंडाला सोनच करतं महाराज कृपाळू सज्जन साधू पुरुषाचं अंतकरण असं आहे कोणी दुःख दिलं त्रास दिला जगाच्या कल्याणाची आत्यंतिक कल्याणाची तळमळ साधू पुरुषाच्या अंतकरणाच्या ठिकाणी येतो हिताचा कळवळा पडते हाती म्हणून काळा बुडता हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून काशीतलं एक उदाहरण आहे काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराज भजन करीत होते
भजन करीत असताना गळ्यामध्ये विनाय चिपळ्या भजन करीत चालले श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्यांनी एक दृश्य पाहिलं. एक माता माऊली डाळ जी काय जाते म्हणून धान्य भरडत होत्या. धान्य भरडत असताना ते दृश्य कबीर महाराजांनी पाहिलं. डोळ्यातून पाणी आलं. डोळ्यातून पाणी आल्यानंतर अंतकरण द्रवलं आणि रडू लागले. का त्या मातोश्रीनं संत शिरोमणी कबीर महाराजांना विचारलं, महाराज डोळ्यातून पाणी का आलं तुमच्या? तेच कबीर महाराज म्हणतात, आई जसं या जात्यातून धान्य भरडून पीठ होतंय तसं 84 लक्ष योनीमधून सगळं जग भरडलं जातंय. विठ्ठल विठ्ठल. जगाच्या कल्याणा परोपकारे जगाच्या कल्याणा संतांच्या भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही दे. साधू पुरुषांचा स्वभाव आहे करुणा, साधू पुरुषांचा स्वभाव आहे दया, साधू पुरुषांचा स्वभाव आहे कृपा. संतांचं अंतकरण कृपेनं व्याप्त असतं, संतांचं अंतकरण दयेनं व्याप्त असतं. दया संता भांडवल तुकाराम महाराज सांगतात वेची बोल उपकार. संतांच्या अंतकरणामध्ये करुणा आहे. एक महात्मा होते, गंगेच्या तटाकावर होते. गंगेच्या तटाकावरून जात असताना त्यांनी एक दृश्य पाहिलं. एक विंचू पाण्यामध्ये पडून गटांगळ्या खात होता, बोहऱ्यात सापडला होता. आता साधू पुरुष होते, अंतकरण द्रवल होते, आहे का नाही. विंचू पाण्यामध्ये मरतोय कारण सर्व घटीराम देहादी एक, परमात्मा सर्व वस्तूमध्ये आहेच ना. मग अंतकरण द्रवलं गेलं. आता त्या विंचवाला बाहेर काढायचं म्हणून त्यांनी काय केलं, वोंजळ भरली. आणि आता असं वोंजळ भरून बाहेर काढणार. आता विंचवाचा स्वभाव आपल्याला माहिती आहे का नाही. तुका म्हणे विंचाची नांगी. मग त्या विंचवानं काय केला, स्वभाव दंश केला. दंश केल्याबरोबर परत विंचू पाण्यामध्ये पडला. परत गटांगळ्या खाऊ लागला, मरू लागला. साधू पुरुषाचं अंतकरण द्रवलं, परत उचललं, परत उचलून काठावर फेकणार. स्वभावाप्रमाणे विंचवानं परत दंश केला, परत पाण्यामध्ये पडला. 3-4 वेळा घटना घडल्यानंतर शेजारी एक त्रयस्थ पुरुष बसला होता. तो महात्माजींना म्हणतो, महात्माजी तुम्ही त्या विंचवाला प्रत्येक वेळा वाचवायचा प्रयत्न करता, तो विंचू तुम्हाला प्रत्येक वेळी दंश करतोय, मरू द्या ना त्याला. त्यावेळेस त्या साधूंनी खूप गोड उत्तर दिलं. महात्माजी म्हणतात, जर विंचू दंश करण्याचा आपला दुष्ट स्वभाव सोडत नसेल तर त्याच्यावर परोपकार करणे, त्याच्यावर दया करणे, त्याचा जीव वाचवणे हा माझा चांगला स्वभाव मी तर का सोडू. विठ्ठल विठ्ठल. करण्यामध्ये साधू पुरुषाच्या ठिकाणी अपार करुणा आहे. पहा, ज्ञानोबऱ्यांचं चिंतन करा, तुकोबऱ्यांचा विचार करा. संत महात्मे दया करत असताना पहिला गुण आहे, संत महात्मे आपोपर भेद करत नाहीत. कुणी असो, संत महात्मे सगळ्यावर दया करतात.
मात्राविषयी साधुपुरुषाच्या अंतकरणामध्ये दया असते. मग संत महात्मे कृपा करीत असताना आपोपर भेद करत नाहीत. माझेपणा तुझेपणा नसतो, उंच नीच भेद नसतो. एक महाराजांच्या चरित्रातलं एक उदाहरण सांगतो, तुकोबरांच्या चरित्रातलं एक उदाहरण सांगतो. महाराजांनी आईसाहेबांनी सांगितलं, म्हटले महाराज आपल्या मुलं थोडं ऊस मागतात, थोडं ऊस आणून द्या ना म्हटले. आता तुकाराम महाराजांनी कधी प्रपंच केलाच नाही महाराज. तुकोबरांचा एकच धंदा होता, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे येऊनी संसारी, मी तो एक झाणे हरी नेणे, आणि काही धंदा नित्य ध्यात असे गोविंदा. संसारातलं तुकाराम महाराजांनी काहीच केलं नाही आणि परमार्थातलं सर्व तुकाराम महाराजांनी केलं. ठाकला तो काय केला परोपकार, केले हे शरीर कष्टवणी, सगळं देवाचं करावं, संसारातलं काहीच करायचं नाही. तुकाराम महाराज देवतल्या गावातल्या सगळ्या लोकांची कामं करायचे, पण घरातलं काहीच काम करत नव्हते. तुकोबराय होते, ते संत होते तुकाराम महाराज. तुकोबरायनं सांगितलं आईसाहेबांनी, महाराज एक करा, आपली मुलं ऊस मागतायत, तेवढा ऊस घेऊन या. तुकोबरायनं वाटलं काय हरकत नाही, म्हटले मुलं ऊस मागतायत ना, थोडा ऊस घेऊन या. तुकोबराय दुसऱ्या दिवशी म्हटले ठीक आहे जातो. पाटलाचं शेत तुकाराम महाराजांनी राखलं, दिवसभर पाटलाचं शेत राखलं. मग त्या पाटील प्रसन्न झाला. 10-20 जी काही ऊसाची मोळी आहे, ती ऊसाची मोळी तुकाराम महाराजांना दिली. आनंद वाटला. गळ्यामध्ये विणा आहे, चिपळे आहेत, आणि मग ती ऊसाची मोळी खांद्यावर तुकाराम महाराजांनी टाकली. देहगावामध्ये प्रवेश केला. तुकाराम महाराजांचं भजन चाललेलंच आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आता ऊस खांद्यावर पाहिल्यानंतर गावातले लहान लहान मुलं होते. आता लहान मुलांना काय कळतं हो, ती लहान लहान मुलं पळत आली, बाबा बाबा मला एक ऊस द्या ना. हो बाळ तुला घे म्हटले. आता एकाकडे ऊस पाहिल्यानंतर गावातला दुसरा पोरगा त्याच्याकडे ऊस पाहिला, कुठून आणला, बाबा चाललेत, बाबांनी दिला. मग दुसरा पोरगा पळत आला, दुसरा तिसरा सारी दिंडीच आली महाराज, आहे की नाही. मग टाळकरी पकवाजे सगळे विणेकरी सगळे तिथं ऊस मागायला आले. तुकाराम महाराजांनी एक ऊस सगळ्याला दिला. हो बाळ तुला घे तुला घे तुला घे. सगळा ऊस संपला, एक ऊस शिल्लक राहिला. एक ऊस घेऊन तुकाराम महाराज घरी येतात. आईसाहेबांनी सांगितलं, महाराज कुठे आहे ऊस, घ्या जिजाबाई घ्या म्हणे. मग एक ऊस तुकाराम महाराज देतात. आनंद वाटला. पण आता आईसाहेबाचा स्वभाव तुकाराम महाराज सांगतात, बरे झाले देवा बाईला कर्कशा, बरे हे दुर्दशा जनामध्ये. कर्कशा बाई बरं झालं म्हणे देवा, चांगलं झालं. आता जिजाबाई म्हणतात, महाराज असं का घडलं गेलं. आता संत कवी महिपती महाराज वर्णन करतात, जिजाबाईंनी काय केलं, तो ऊस जो आहे ऊस तुकाराम महाराजांच्या पाठीला स्पर्श केला. पाठीला स्पर्श केल्याबरोबर 3 तुकडे झाले. तुकाराम महाराज म्हणतात, जिजाबाई खूप चांगलं झालं. एक महादेवाला, दुसरा भागीरथीला, आणि तिसरा तुला विठ्ठल विठ्ठल. संतांची दया कशी आहे पहा, संतांची कृपा कशी आहे पहा. ह्याच्या पुढचं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे. संत कवी महिपती महाराज म्हणतात, जिजाबाई म्हणतात, महाराज तुम्हाला ऊसाची मोळी सांगितली, तुम्ही एकच ऊस घेऊन आले. तुकाराम महाराज म्हणतात, जिजाबाई तुझं खूप मोठं भाग्य आहे, हा ऊस शिल्लक राहिला. का शिल्लक राहिला माहिती आहे, हा ऊस मागायला कोणी पोरगा आला नाही म्हणून शिल्लक राहिला, नाहीतर हाही दिला असता. विठ्ठल विठ्ठल. सांगता साधू पुरुषाची कृपा अशी आहे, साधू पुरुषाची लौकिक जरी कृपा असली तर लौकिक करुणेमध्ये सुद्धा, लौकिक कृपेमध्ये, लौकिक दयेमध्ये सुद्धा संत महात्मे आपोपर भेद करीत नसतात. पहा साधू पुरुषाची दया अशी आहे, साधू पुरुषाचं अंतकरण असं आहे. आणखी चिंतन करा, जरी साधू पुरुषाला आपण त्रास दिला तरी संत महात्मे त्या जीवाच्या उद्धाराची काय करतात, कृपा करतात. उदाहरण आहे ज्ञानोबरांच्या चरित्रातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. पहा काय झालं, निवृत्तीनाथ महाराज आहेत. निवृत्तीनाथ महाराज कधी प्रवृत्तीवर येतच नव्हते. सहज मी आंधळा गा निज निराकार, पण ते निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणीव निवृत्तीची. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे केवळ ब्रह्मबोधावर आहेत ते. नाहम मनुष्यनाचे देव यक्षण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, हा निजे बोध रूप असतात निवृत्तीनाथ महाराज. कधी प्रवृत्तीवर येणं त्यांना माहीतच नव्हतं. एकदा मुक्ताईला म्हणतात, आई थोडे मांडे खायची इच्छा आहे म्हणे. त्यास आईसाहेबाला आनंद वाटला, माझ्या दादांना कधी नाही ती मांडे खायची इच्छा झाली म्हणे. बरं झालं, चांगलं झालं. माऊलींनी सांगितलं, माऊली दादांनी सांगितलं, मुक्ता काय करा, गावामध्ये जा, कुंभार दादा आहे, थोडे मांडे घेऊन म्हणजे भांडं घेऊन या. मग आई गेल्या, आईसाहेब गेल्या, आनंदात गेल्या. मुक्ताईंना आनंद झाला. दादांकडे गेल्या, कुंभार दादा आमच्या दादांना कधी इच्छा होत नाही, पण आज मांडे खाण्याची इच्छा झाली आहे, थोडं मडकं ते भांडं दिलं तर खूप चांगलं होईल म्हणे. मग कुंभार दादालाही आनंद वाटला. कुंभार दादाने ते काय दिलं, भांडं दिलं. भांडं दिल्यानंतर ते गावामध्ये कर्मठ ब्राह्मण राहतं, त्याचं नाव काय, विसोबा चाटे. मग ते विसोबा चाटे तिथं आला. तो कुंभार दादाला म्हणतो, कुंभारा लक्षात ठेव म्हणे, बघ माझं तुझ्यावर कर्ज आहे, तू जर त्यांना भांडं दिलं तर ते कर्ज मी आताच वसूल करेन म्हणे, आहे की नाही. तो का म्हणे खळ संता पिढीती चांडाळ. आणि मग ते अशा प्रकार घडला गेला. विसोबा चाटे त्यांनी काय केलं, ते जे मडकं आहे, भांडं आहे, ते भांडं घेऊ दिलं नाही. मडकं ते फोडलं
मडकं फोडलं, भांडं फोडलं. फोडल्यानंतर आईसाहेब काही म्हटले नाहीत. मुक्ताई ताबडतोब मुक्ताईने काय केलं, परत आपल्या सिद्धबेटामध्ये आले. माऊली म्हणतात काही काळजी करू नका आई, तुमची इच्छा आहे ना, तुमची इच्छा आहे ना, काही हरकत नाही. मग जठराग्नी चेतवणे ज्ञानोबाने जठराग्नी पेटवला, प्रदीप्त केला आणि पाठीवर मांडे भाजले महाराज. विसवाचाटी पाहत होते, विसवाचाटी पाहत होते. आता ही चारी भावंड नेमकं करतात काय. विसवाचाटी झोपडीतून बघत होते. सुंदर प्रकारचे मांडे भाजले, काय सुगंध आला महाराज. माऊलींच्या हातचे, आदिमाया आदिशक्ती मुक्ताबाईंच्या हातचे मांडे होते. सुंदर सुवास आला आणि ते सगळं दृश्य पाहिलं, ते सगळा चमत्कार पाहिला. आणि मग विसवाचाटीला आपली चूक कळून आली आणि खेचरासारखे ते विसवाचाटी ज्ञानोबरायांच्या पात्राकडे धावत आले. माऊली म्हणतात अरे असा खेचरासारखा का धावत येतो, परासर परासर पलीकड सर असं म्हटले. आणि ज्ञानोबरायांनी त्याला परा पश्यंती मध्यम वैखरी चारी वाणीच्या पलीकड केलं. विठ्ठल विठ्ठल. परासर म्हटल्याबरोबर ते विसवाचाटी चारी वाणीच्या पलीकड केले. मला ज्ञानोबरांची करुणा सांगायचे, माऊलींची दया सांगायचे. मुक्ताईंच्या मनामध्ये आलं असतं, त्यांनी नुसतं मनामध्ये असे नुसते डोळे करून वर पाहिलं असतं तर काय झालं असतं हो, काय सांगता येत नाही. पण ज्या विसोबाचाटेने ज्ञानोबरायांना मुक्ताबाईंना त्रास दिला, त्याच विसोबाचाटेला ज्ञानोबरायांनी नामदेवरायांचं गुरु केलं. विठ्ठल विठ्ठल. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही कसे आहात, कृपाळू आहात, सज्जन आहात, साधू आहात, तुमचं काय करा हेच कृपादान आहे. तुकोबरांच्या चरित्रामध्ये आणखी एक उदाहरण आहे, महाराजांच्या चरित्रामध्ये आणखी एक उदाहरण आलेलं आहे. कोणतं उदाहरण आलेलं आहे, मंबाजी बुवा. पण मंबाजी बुवाचं सुद्धा गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे. महाराज वर्णन करतात तुका म्हणे खळ करू समय निर्मळ. मग ज्ञानोबरांच्या चरणी तुकाराम महाराज प्रार्थना करतात काय करा, आमच्यावर कृपा करा. कोणती कृपा करा, अभंगाचा दुसरा चरण. तुम्ही संतजन. जे कृपाळू आहेत, सज्जन आहेत, अशा ज्ञानोबरांच्या चरणी तुकाराम महाराज प्रार्थना करतात. तुम्ही काय करा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलते. आमची किव भाका, करुणा भाका. कारण आम्ही कसे आहोत, अनाथ, अपराधी, पतित, आगळा, परी पाया वेगळा नका करू. आम्ही काय आहे, अनाथ आहे. मी तो अनाथ, अपराधी, कर्महीन, मतिमंद बुद्धी. तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. संपूर्ण अभंग पहा. देवा मी चांडाळ चांडाळ आणि मी तो अनाथ अपराधी, हे दोन्ही अभंग तुम्ही पाहून घ्या. पतित पतित परिमी त्रिवाचा पतित. देवा काया म्हणे वाचा इंद्रियाशी सकळ पापाचीच राशी. तुकोया बंधू म्हणे ऐसे असे आलो ऋषिकेशी तुझं शरण. आमच्या ठिकाणी
दैवहीनता आहे. इंद्रियाचे आम्ही पांगेलो अंकित, इंद्रियाचे आम्ही अधीन झालेलो आहोत. आमच्या ठिकाणी काही प्रकारचं कसल्याही प्रकारचं सामर्थ्य नाही. आता आम्ही अनन्य येथे अनधिकारी होईन कोणी परी नेनो देवा. पुराणीचा अर्थ अनिता मनास होय कासावीस जीव माझा. इंद्रियाचे आम्ही पांगेलो आणि त्याचे एकाचेही मजन घडे दमन अवघी नेमून कैसी राखो. तुका म्हणे जरी मोकलीसी आता तरी मी अनंता वाया गेलो. म्हणून ज्ञानोबरायांना तुकाराम महाराज आपली करुणा भागतात. आपली भूमिका घेऊन तुकाराम महाराज म्हणतात आपण कसे आहोत, अनाथ, अपराधी, पतित, आगळा. विशेषत्वानं आपल्या ठिकाणी दोष आहे. परी पाया वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलते विठोबा तुम्ही संतजन हेची कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती अनाथ अपराधी पतित आगळा परी वेगळा नका करू. तुकाराम महाराज आपली मुमुक्षुची भूमिका घेऊन साधकाची भूमिका घेऊन आपण आता जाणार. ज्ञानोबराच्या चरणी आपली प्रार्थना आहे माऊली एक करा. आम्हाला तुमची सेवा घडली, फक्त आता एक करा. तुम्ही आमचा वशिला देवाजवळ जर राहिला तुका म्हणे आता उदार तो होई आहे की नाही. तुम्ही जर आमचा वशिला देवाजवळ लावला तर आमचे फाईल रिजेक्ट कधी होणार नाही. म्हणून ज्ञानोबर आहे शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात म्हणे तुम्ही तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी मग मजहारी उपेक्षिना. श्री तुकाराम महाराज साधकाची भूमिका घेऊन ज्ञानोबरांची चरणी प्रार्थना करतात. माऊली तुम्ही जर आमची करुणा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी जर भाकली सांगितलं असू द्या हा साधक तुमच्याजवळ आलेला आहे, काय करा याचा उद्धार करा, याची उपेक्षा करू नका.
ह्याच्यावर दया करा असं जर तुम्ही पांडुरंगाला सांगितलं तर पांडुरंग परमात्मा श्री हरी परमात्मा आमची कधीही उपेक्षा करणार नाही, त्या जीवाचं अत्यंत कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली करा, कारण साधू संत महात्मे जीवाचं अत्यंत कल्याण करणारे आहेत. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. जो भेटलियाची सवे पूर्ती उपायांचे धावे, प्रवृत्ती गंगा स्रावे सागरी जे. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू. अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. श्री ज्ञानोबर आहे. संत महात्मे साधकाचे जी काही मनोरथ आहेत ते सगळे साधकाचे मनोरथ संत महात्मे पूर्ण करतात. म्हणून ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना करतात. तुम्ही काय करा, पांडुरंग परमात्म्याला आमची विनवणी सांगा, करुणा सांगा. काय करा, ह्या बद्ध जीवाचा उद्धार करा. असं जर तुम्ही पांडुरंग परमात्म्याला जर म्हटलं तर पांडुरंग परमात्मा आमची कधीही उपेक्षा करणार नाही. तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी, मग मज हरी उपेक्षेना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती. निवृत्ती नामदेव सोपान मोठा वैद्यनाथ नामदेव. सद्गुरु जोग महाराज शिक्षण संस्था. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावारे, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावारे, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावारे, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावारे. तुका म्हणे
माझी